नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या कोऱ्या अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची कथा ही फारच रोमॅन्टिक आहे आणि तसंच रानातली सुद्धा आहे. त्यामुळे ही कथा पाहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूयात. काव्या आणि तिचा पती अमित. काव्या दिसायला एकदम देखणी, गोरा गोरा रंग, गोल चेहरा, चेहऱ्याला शोभणारे नाक, लांब केस, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, गर्द निळे डोळे, कमनीय बांधा, नाजूक कंबर, उठावदार छाती, अर्थात कोणालाही पहिल्या नजरेत घायाळ करेल असं हरीणच. तसं पाहिलं तर सुखी संसार होता दोघांचा. अमित एका IT कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होता. मुंबईमध्ये त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता, 4 चाकी गाडीही होती. घरात कशाचीही कमतरता नव्हती. आई वडील लहानपणीच वारलेले होते आणि नुकतंच लग्न झालेला लहान भाऊ सुमित आणि त्याची पत्नी उर्मिला हे कोकणातल्या त्यांच्या गावी राहून वडिलोपार्जित शेती करत होते. कोकणातल्या गावी अमितची वडिलोपार्जित शेती आणि घर असल्यामुळं कधी कधी तो काव्या गावाकडे जाऊन राहायचे, तर केव्हा केव्हा सुमित 10-15 दिवसांसाठी अमितकडे मुंबईला येऊन राहायचा. लहानपणी आई वडील वारल्यामुळं अमितच्या काकांनी म्हणजेच गणेशरावांनी अमित आणि सुमितला लहानाचं मोठं केलं होतं. काकांना पण अजय आणि अतुल नावाची 2 मुलं होती. दोघांचंही अजून लग्न व्हायचं होतं. पावसाळा सुरू होऊन एखादा महिना झाला होता आणि गावावरून सुमितच्या पत्नीचं उर्मिलाला भेटीसाठी गावाकडे येण्याचे सतत फोन सुरू होते. काव्यानं उर्मिलाला अमितला फोन करायला सांगितला. अमितनं फोन करून पाहिलं, पण तिनेही त्याच्याकडे तगादा लावला. परंतु अमित कंपनीच्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेला असल्यानं तो जाऊ शकत नव्हता आणि आपल्या लहान भावाच्या पत्नीचं मन तो मोडू शकत नव्हता. अशातच काव्यानं पण गावी जाण्याचा आग्रह सुरू केला. पण सुदैवानं अमितच्या ऑफिसमधील त्याचा मित्र रोहित आणि त्याची पत्नी साधना कोकणात फिरायला निघाले होते. ते ज्या पर्यटन स्थळी जाणार होते त्या ठिकाणापासून अमितचं गाव जवळ असल्यामुळं अमितनं रोहितला काव्याला गावी सोडण्याची विनंती केली. अमितची विनंती ऐकून रोहितला जणू आकाशच ठेंगणं झालं. कारण जेव्हा जेव्हा तो अमितच्या घरी जात असे तेव्हा तेव्हा तो काव्याच्या अनावृत्त शरीराकडं हरवटलेल्या नजरेनं पाहत असे. तिचा देह भोगायची त्याची तीव्र इच्छा निदान अजून तरी पूर्ण झालेली नव्हती. पण या निमित्तानं त्याला काव्याची जवळीक मिळणार होती आणि संधी मिळालीच तर रोहित तात्काळ काव्याला गावी सोडायला तयार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित, काव्या, साधना कोकणाकडे जायला निघाले. तप्त उन्हानं होरपळून निघालेल्या धरतीनं पांघरून घेतलेला हिरवा शाळू डोळ्यांना सुखावत होता. पाण्यानं तुडुंब भरलेले तलाव, अंगाला झोमणारा थंड वारा मन प्रफुल्लित करत होता. रोहित गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी साधना बसलेली होती, तर मागच्या सीटवर काव्या बसलेली होती. रोहित आरशामधून काव्याच्या शरीराचं दर्शन घेत होता. ते काव्याच्या लक्षात आल्यावर काव्या अंग चोरून दुसऱ्या बाजूला सरकली. संध्याकाळ होईपर्यंत अमितचं गाव आलं. अमितच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या गावाला निसर्गानं भरभरून वरदान दिलं होतं. अमितच्या घरी त्याचा भाऊ सुमित आणि त्याची पत्नी उर्मिला यांनी तिघांचंही स्वागत केलं. उर्मिलानं काव्याची गळाभेटच घेतली. ताजं तवानं झाल्यावर रोहितनं त्यांना पुढच्या प्रवासाला निघण्याची परवानगी मागितली, पण उर्मिलानं त्यांना रात्र झाली असल्यामुळं आजची रात्र आमच्याकडेच मुक्काम करा आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं शेत आणि बाजूचं जंगल याचं निसर्ग सौंदर्य पहा आणि मग जा अशी विनंती केली. रोहितलाही काव्याचा सहवास हवाच होता, त्यामुळे तो पटकन राजी झाला. रात्री मस्त चुलीवरच्या भाकरी, कोकणातलं माशांचं कालवण असं जेवण करून सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उर्मिला, काव्या आणि साधना आणि रोहित शेतात जंगलाची सफर करायला निघाले. सुमितला कामाला निघायचं असल्यामुळे तो येऊ शकला नाही. गर्द आमराईने वेढलेल्या शेतात फिरताना सर्व मंडळी आनंदात होती. शेतात बाजूला असलेल्या ओढ्यावर एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून सर्वांनी मस्त मस्ती केली. साधना आणि उर्मिलाची नजर चुकून रोहित काव्याशी लगट करत होता, पण काव्यात काही त्याला जवळ फिरकू देत नव्हती. असं करता करता दुपार झाली. घरून आणलेला शिदोरीचा डबा खाल्ल्यानंतर सर्वजण शेतातील जंगल पाहायला निघाले. जंगलात फिरता फिरता अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. सर्वत्र अंधार झाला. इतका वेळ चिवचिवाट करणारे पक्षी अचानक शांत झाले. झाडांच्या पानाची सळसळ जागीच थांबली. वातावरणात भेसूरता येऊन पावसाला सुरुवात झाली. आकस्मित आलेल्या पावसामुळे चौघाचीही त्रेधा तिरपीट उडाली.
उर्मिला आणि साधनानं एका मोठ्या झाडाखाली आश्रय घेतला, तर काव्य आणि रोहित आश्रय शोधत शोधत थोडेसे पुढे निघून आले. तर त्यांना तिथे एक वाडा दिसला. वाड्याच्या जाडजूड भिंती वाड्याच्या भक्कमतेची साक्ष देत होत्या. बुलंद दरवाजा आणि भव्यता तो वाड्या कुण्या जमीनदार किंवा सरदाराचा असल्याचं सांगत होते. काव्य आणि रोहितनं त्या वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकलं. पडवीत काव्य भिंतीला टेकून उभी असतानाच रोहितचं लक्ष तिच्याकडे गेलं. पावसानं ओली झालेली साडी तिच्या अंगाला चिकटल्यामुळे तिचं शरीर अजूनच उठावदार दिसत होतं. ब्लाऊज ओले होऊन पदर खाली पडल्यामुळं उन्नत वक्षस्थळांचं दर्शन होऊन रोहित चेकाळून तिच्या जवळच गेला. त्यानं तिच्या वक्षस्थळांवर हात ठेवून तिचे ओठ दातात घेतले. काव्याला विरोध करायचा होता, पण जे होत होतं तिला ते हवंहवंसंही वाटत होतं. ती मंत्रमुग्ध होऊन भारावल्यासारखा प्रतिसाद देत होती. रोहितनं तिला खाली झोपून तिच्या अंगावरील कपड्यांचा अडसर दूर केला आणि तिच्यावर ओनवा झाला आणि दोघांचीही आता शुद्ध हरपली. काव्याला जाग आली ती कुणीतरी त्यांच्या नावाने देत असलेला आवाज ऐकून. सर्वप्रथम डोळे उघडल्यावर आपण कुठे आहोत हेच तिला कळेना. थोड्या वेळानं घडलेल्या घटनांची सुसंगती तिला लागली. आपल्या अंगावर एकही कपडा नसल्याने आणि बाजूला रोहित नग्न झोपलेला असल्याची जाणीव तिला झाली आणि ती हादरलीच. तिने उठून कपडे घातले आणि रोहितला उठून कपडे घालायला लावले. साधना आणि उर्मिला त्यांना आवाज देत होत्या. दोघंही वाड्याच्या बाहेर निघून आवाजाच्या दिशेने निघाले. थोड्या अंतरावर त्यांना साधना आणि उर्मिला भेटला. त्या दोघींना काही न सांगण्यासारखं भाग वगळून वाड्याची हकीकत सांगितली. हकीकत ऐकताना उर्मिला रोहितकडे पाहत स्वतःचीच हसत होती. तिचे डोळे वेगळ्याच आनंदात चमकत होते. रोहितचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो वेगळ्याच अतीव तृप्तीत होता. त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग ठणकत होता. रात्र होत असल्यामुळे तो घराकडे निघाला. घरी पोहोचल्यावरती जेवण झोपण्यापूर्वी काव्या तुटक तुटक बोलत होती. कदाचित झालेल्या प्रसंगाची तिला शरम वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित आणि साधना त्यांच्या सहलीकरता निघून गेले. काव्या काही दिवसांनी गावी राहून मुंबईला आली. सर्वजण आपापल्या कामात मग्न राहिले. रोहित जेव्हाही अमितच्या घरी जायचा तेव्हा काव्या त्याला नजरेला नजर देणं टाळायची. अमितच्या एक गोष्ट निरीक्षणात आली की रोहित दिवसेंदिवस खंगत आहे, दुबळा होतोय. तब्येत खराब होत असेल म्हणून अमितनेही तिकडे जास्त लक्ष दिलं नाही. महिनाभर रोहित ऑफिसला न आल्यामुळं अमित त्याच्या घरी गेला. साधनानं दरवाजा उघडून त्याला आत घेतलं तर घरात नातेवाईकांची गर्दी दिसली. अमितनं रोहित बद्दल विचारलं असता साधनानं रडत रडत त्याला सांगितलं की दिवसेंदिवस रोहितची तब्येत ढासळत असून तो अशक्त होतोय आणि आश्चर्य या गोष्टीचं आहे की 2 वेळ भरपेट जेवत असूनही तो खंगतोय. डॉक्टर सुद्धा बुचकळ्यात पडले होते. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येत असून अशीच अवस्था राहिली तर रोहित जास्तीत जास्त 2 दिवसाचा सोबती आहे. म्हणून रोहितचे सर्व नातेवाईक त्याला भेटायला आले. आई वडिलांना बोलवून घेतले. रोहितला पाहताच अमितला घाम फुटला. बलदंड शरीरयष्टीचा रोहित वाळक्या काट्यासारखा झाला होता. त्याच्या शरीरावर फक्त हाडांचा सापळा शिल्लक होता. गाल आत जाऊन हाडांना चिपकले होते. घशात घरघर होती. सुन्न मनानं त्याच्याकडे पाहत असताना रोहितनं त्याला आणि साधनाला मोठ्या कष्टानं हाताचा इशारा करून जवळ बोलवलं. खूप प्रयास करून तो त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. दोघांनी कान त्याच्या तोंडाजवळ नेले आणि तुटक्या शब्दात तो सांगायचा प्रयत्न करू लागला. ते ऐकू लागले. ती 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 परत आली ती, एवढंच तो बोलू शकला आणि त्यानंतर तो झोपला कायमचाच. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली? हा रोमॅन्टिक पण भयानक प्रसंग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.